परब्रह्म तस्मै श्री ठेवलाय गुरवे जवळ नको दोन्ही खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। आजच्या या शनिवारच्या सत्संग मध्ये आपणा सर्वांचं ऋषी संस्कृती केंद्र बेंगलोर औरंगाबाद विभागातर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा देखील सत्संग आपल्याला डॉक्टर गिरीधर करजगावकर यांच्याकडून ऐकायला मिळणार आहे। गेल्या 2 सत्संगामध्ये आपण खूप शास्त्रशुद्ध अशी माहिती घेतलेली आहे। डॉक्टर आता मी नवीन आलेल्या लोकांसाठी थोडीशी त्यांची ओळख सांगते। डॉक्टर स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत। ते स्वतः MBBS झालेले आहेत। त्यानंतर जनरल सर्जरी मध्ये त्यांनी MS केलेला आहे। आणि आपल्या या ऋषी संस्कृतीमध्ये गुरुजींच्या सोबत आल्यानंतर त्यांनी ह्या आपल्या विषयावर भरपूर असं संशोधन केलेलं आहे। आणि आपल्या येथील एकमेव डॉक्टर असे आहेत त्यांनी ध्यान प्राणायाम आणि आहार यावर प्रभुत्व मिळवलेलं म्हणजे PhD केलेले आहे। आणि आज आपण त्यांच्या 3ऱ्या सत्संगामध्ये सहभागी होत आहोत। तर सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवावेत, तसेच माईक म्यूट ठेवावा। कारण काय होतं ज्यावेळेस ते बोलत असतात तर पाठीमागून तुमचा बॅकग्राऊंड साऊंड येत असतो, घरात काय काय चाललेलं असतं। त्यासाठी फक्त आपल्याला ऐकायचंय, तर शांत चित्ताने ऐकावं। आपण अतिशय शास्त्रशुद्ध आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती घेत आहोत। तर मी डॉक्टरांना आता बराच वेळ झालेला, मी जास्त वेळ न घेता विनंती करते की गुरुजी आपण आता पुढील आम्हाला मार्गदर्शन करावे। जय गुरुदेव। वेगवेगळ्या ज्या पोझिशन घेतोय त्या पोझिशनचं महत्व काय? आपण ज्या प्राणायामामध्ये जसं कनिष्ठ प्राणायाम, मध्यम, ज्येष्ठ, नंतर वेगवेगळ्या मुद्रा, तर याचं जे आपण महत्व बघणार आहे, तर ते महत्व आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिले आपली नर्वस सिस्टीम समजून घ्यावी लागते। आणि नर्वस सिस्टीमचे 3 भाग येतात। एक येते सेंट्रल नर्वस सिस्टीम, मेंदू आणि त्यापासून निघणारा कॉर्ड, हे सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आलं। त्याच्यानंतर येते पेरिफरल नर्वस सिस्टीम, म्हणजे मेंदूपासून निघणाऱ्या नर्व्स आणि स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या 2 मणक्याच्या मधून निघणाऱ्या नर्व्स, ही जी आहे ती पेरिफरल नर्वस सिस्टीम येते। आणि तिसरी असते ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम। ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं काम काय की अनैच्छिक स्नायू जे आपल्या शरीरातले आहेत त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो। म्हणजे उदाहरणार्थ आपण खूप थकलोय तर आपण घरी आल्यानंतर आपण म्हणतो काय की हार्टला 5 मिनिटं आराम कर, मी पण 5 मिनिटं आराम करतो, नाही म्हणू शकत, त्याचं काम चालूच राहणार आहे। हे जे अनैच्छिक नर्वस सिस्टीम, हे जे अनैच्छिक स्नायू आहेत त्याच्यावर ते कंट्रोल असतो ह्या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा। शब्द तुम्हाला थोडेसे त्याला मराठी पर्याय शब्द नाही आहेत, पण त्याचे काम फक्त लक्षात घ्या। तर या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये 3 भाग असतात। पहिले असते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम। सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम आहे की हा जो अनैच्छिक स्नायू आहे त्याला आखडायचं काम करतो। परंतु त्यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे की मेंदू जो आहे तो ताणतणावात असला तर ती सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, नाही तर होत नाही। समजा तुम्हाला खूप ताणतणाव आला, आता आपण एक उदाहरण घेऊ आता त्यासाठी। किंवा तुम्ही सकाळी निघालाय तुम्ही फिरायला, मॉर्निंग वॉकला, आणि रस्त्यावर एकटेच आहात, आजूबाजूला कोणी नाहीये, आणि चालता चालता तुमची नजर एक 10-15 फूट पुढे गेली तर तुम्हाला एक
साप जो आहे तो वेटाळा घालून असा फणावरून बसलेला दिसतो. तर त्यावेळेस काय होतं आपल्याला की एकतर आपले पाय तिथं ब्रेक लागतो, आपल्याला पाय थांबतात तिथे लगेच. दुसरं काय होतं, आपल्याला घाम येतो, भीती वाटते, त्याच्यामुळे धडधड व्हायला लागतं. आणि जेवढे काही अनैच्छिक स्नायू आहेत ते आखडले जातात. समजा युरिनरी ब्लॅडरचे स्नायू आखडले गेले तर आपल्याला लघवीचं सेन्सेशन येईल. लार्ज इंटेस्टाईनचे जर आखडले तर आपल्याला टॉयलेटचं सेन्सेशन येईल. स्मॉल इंटेस्टाईनचे जर आखडले तर आपल्याला मळमळ किंवा उलटी सुद्धा आल्यासारखं वाटेल. लाळेच्या ग्रंथी आहेत, त्याच्या डक्ट आखडलाय, तर ती जी लाळ आहे ती तोंडात येणारच नाही. ह्याला कोरड पडली म्हणतो आपण. तर हे सिम्पॅथेटिक सिस्टीमचे हे काम आहे. तर ही ऍक्टिव्हेट केव्हा होते, जेव्हा तुम्ही ताणतणावात आहात तेव्हाच ही ऍक्टिव्हेट होते, अदरवाईज होत नाही. दुसरी असते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि एंट्रिक सिस्टीम तिसरी. तर ही जेव्हा ऍक्टिव्हेट होते तेव्हा हे स्नायू काय होतात, रिलॅक्स होतात, सैल होतात हे. आणि त्याला सुद्धा कंडिशन, जोपर्यंत तुमचा मेंदू शांततेत जात नाही तोपर्यंत ही सिस्टीम ऍक्टिव्हेट होत नाही. म्हणजे तुम्ही पहा आता तुम्ही की जो चौथा टप्पा आहे, श्वास सोडल्यानंतर जेव्हा रोखून ठेवतो त्यावेळेस डोक्यात एकतर विचार येत नाही, तर आला तर फक्त एक विचार येतो की मी दुसरा श्वास केव्हा घेणार आहे. इतर विचाराची गर्दी तुमची पूर्ण बाजूला गेलेली आहे. तर मेंदू शांततेत गेलाय आता. आणि ज्यावेळेस आपण पोझिशन घेतोय, हे चारी बोटं जोडलेले, सगळ्यात खालची फासळी जी आहे तिथे हात ठेवून फक्त कोपरे पुढे घेतोय. हे कोपरे पुढे घेतले की बोटावर तर दाब जो आहे, पोटावर थोडासा हलकासा दाब येतो. हा जो हलकासा दाब आहे त्याचं जे सेन्सेशन आहे ते स्किन मधनं कुठे जाईल, पाठीमध्ये जाईल, स्पायनल कॉर्ड मध्ये, आणि तिथून ते वरच्या बाजूला मेंदूकडे जायला लागेल. मग मेंदूकडे जाताना त्याला जे आहे ते एक हायपोथॅलॅमस नावाचं कंट्रोलिंग स्टेशन लागतं. आता हे जे कंट्रोलिंग स्टेशन आहे तिथून त्याला दोन रस्ते, एक आहे सरळ हायर सेंटरकडे वरते, आणि दुसरा यू टर्न मारून करस्पॉन्डिंग पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. मग याला करस्पॉन्डिंग पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम येते नाभीच्या खाली. मग ती ऍक्टिव्हेट झाली तर काय झालं, तिथले सगळे स्नायू रिलॅक्स झाले. आणि त्याचबरोबर जे आपल्या ब्लड व्हेसल्स आहेत त्याचे सुद्धा स्नायू काय झाले, रिलॅक्स झाले. आणि ते रिलॅक्स झाले म्हणजे काय झाले, रक्तवाहिनी रुंद झाली. म्हणजे बघा, पहिले आपण वजनासनात ऑक्सिजन कन्झम्पशन कॅपॅसिटी वाढवतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन त्याला जास्त दिलं, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याला एरिया वाईज आपण त्याचा प्रवाह वाढवतोय आपण. मग जेव्हा नाभीच्या खालच्या रक्तवाहिन्या ऍक्टिव्हेट होतील पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमने, आणि एंट्रिक सिस्टीम जी आहे ती आतड्याची असते, तर तिथले जे या दोन्ही सिस्टीम ऍक्टिव्हेट झाले की तिथला रक्तप्रवाह वाढला. मग तिथं इतर भागापेक्षा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती जाईल, आणि ते जास्ती गेलं की त्या ठिकाणी एनर्जीची निर्मिती जास्ती होणार आहे. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या भागात होत नाही, दुसऱ्या भागात सुद्धा रक्तपुरवठा होतो, पण त्याच्या कंपॅरिझन मध्ये नाभीच्या खाली जास्त होतो. मग आपण पोझिशन चेंज करतोय. पोझिशन चेंज केली की बा अंगठा जो आहे तो बघले जास्तीत जास्त वर, आणि दोन्ही हाताचे कोपरे जे आहेत ते एका रेषेत घेतोय आपण. म्हणजे हे हे असे घेतले आपण, एक तळवा समांतर, खांदे एका रेषेमध्ये. तर या ठिकाणी काय झालंय की बगलेमध्ये हलकासा दाब आहे, त्यानंतर जॉईंटची पोझिशन बदललेली आहे, आणि छातीवर ते टच सेन्सेशन आलेले. आणि हे सगळे सेन्सेशन काय करतात की नाभी ते कंठ एवढा जो भाग आहे इथली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि एंट्रिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात, आणि त्या ठिकाणचा फ्लो वाढतो, त्या ठिकाणी एनर्जी जास्ती जनरेट होते. आणि तिसऱ्यामध्ये काय करतो आपण, ज्येष्ठ प्राणायामामध्ये हे दोन हात जे आहेत ते पाठीवर ठेवले, दंड कानाच्या मागे, दंडाने हलकंसं दाबलं आणि मान सरळ केली. आता इथे काय झालं की पाठीवरचा टच आहे, दंडाने डोकं दाबलेलं आहे, आणि मान सरळ झाली, ताण पडलाय. तर हे सगळे सेन्सेशन्स हे कंठाच्या वर जी पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असते त्याला ऍक्टिव्हेट करते, आणि तिथं रक्तप्रवाह वाढतो. हे झालं विभागीय मध्ये. मुद्रामध्ये सुद्धा काय होतं की तुमचा हात कोपऱ्याला टेकलेला आहे, दोन बोटावर ते दाब आहे, अंगठा आणि पहिलं बोट, आणि मांडीवर तुम्ही सरळ ठेवलाय, तो टच आहे, इथं प्रेशर आहे, आणि इथं सुद्धा टच आहे मांडीला.
आणि इथे जेव्हा तुम्ही दाब देता तुम्हाला लक्षात येते की तुमच्या हाताचे स्नायू थोडेसे ताणले गेलेले आहेत. तर हा ताण हे सगळे सेन्सेशन काय करतात, नाभीच्या खाली पॅरासिम्पॅथिक सिस्टीम आणि एंट्रिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात. दुसरं काय होतं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे आपलं चिन्मुद्रा, हे 3 बोट आहेत ते बंद केले आणि हे मांडीवर ठेवले. चिन्मय मुद्रा ह्याच्यामध्ये काय होतंय की याच्यामध्ये बिंबी ते कंठ इथली पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होईल आणि तिथले ऑक्सिजनचा सप्लाय वाढेल आणि तिथं एनर्जी जनरेट व्हायला लागेल. तिसरी येते आदी मुद्रा, अंगठामध्ये ठेवला, मूठ बंद केली आणि मूठ पालथी ठेवली. हाताचा टच आहे कोपऱ्याचा, मुठीला जेवढं प्रेशर आलंय नॉर्मल, मुद्दामून जास्ती दाबायची नाहीये. तर ते प्रेशर काय करतं की कंठाच्या वर जी पॅरासिम्पॅथिक सिस्टीम आहे त्याला ऍक्टिव्हेट करतं आणि वरचा रक्त पुरवठा वाढतो. मग मेरुदंड येते. हा अंगठा जो आहे तर चारी बोटं जोडलेली बंद केली आणि अंगठ्याला तुम्ही मागे जास्तीत जास्त ताण दिला. तर 4 बोटाचं प्रेशर, हाताचा टच कोपऱ्याचा आणि हा ताण अंगठ्याला पडणारा, ते पाठीची पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतं. म्हणून मेरुदंड मुद्रा पाठीची ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी महत्वाची आहे. आणि त्यानंतर ते पूर्ण मुद्रा अंगठामध्ये ठेवून हे दोन्ही एकमेकाला जोडून हे जे आहे ते हे जास्तीत जास्त तुम्ही असं कोपरा बाहेर काढला का येतो बाहेर. सुरुवातीला नाही आला तरी चालेल, पण खाली दिलेला दाब, अंगठामध्ये ठेवल्यानंतर मुठीला आलेला दाब आणि तुम्ही खाली प्रेस करताय आणि खांद्याला वर खेचताय, ताण देतायत, हे सगळे सेन्सेशन्स हे काय करतात की संपूर्ण शरीराची पॅरासिम्पॅथेटिक आणि एंट्रिक सिस्टीम ऍक्टिव्हेट करतात आणि सगळीकडे इक्वल फ्लो जातो आणि सगळीकडे इक्वल एनर्जी जनरेट व्हायला चालू होते. तर या पद्धतीने ही सिस्टीम काम करत असते. आता हे सगळं करत असताना आपल्याला काय करायचंय, डोळे बंद ठेवायला सांगितलेले असतात. तर डोळे बंद का ठेवायचे हा पुढचा प्रश्न येतो. जर समजा तुम्ही डोळे उघडले तर तुम्ही काय करता, तुम्ही इकडे पाहता, हात अजून इतक्या वेळ बसलाय, माझे तर पाय दुखायले, माझ्या पायाला मुंग्या यायला लागल्या, म्हणजे विचार चालू झाले तुमचे. मग ह्याचे तर एवढ्याच सायकल झाल्या, माझं सगळं संपत आलं, म्हणजे त्याचा श्वास माझ्यापेक्षा दीर्घ आहे, म्हणजे तुलना चालू केली एकमेकांमध्ये आणि डोक्यामध्ये विचाराचा गोंधळ वाढला. त्या ठिकाणी ही सिस्टीम ऍक्टिव्हेट होणारच नाहीये. म्हणून जसं की आपण जगामध्ये एकटेच आहेत आपण शिल्लक आणि आपल्याला करायचंय, बघायची काही गरजच नाहीये, म्हणून डोळे बंद ठेवायचे. डोळे बंद ठेवण्यामागे सुद्धा हे कारण आहे. तर हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरं काय होतं की पॅरासिम्पॅथिक सिस्टीम आणि एंट्रिक सिस्टीम ऍक्टिव्हेट आणखी एका कंडिशन मध्ये होते. मंदिराचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलंय, कोणतेही मंदिर असेल तर वरते कळस असतो आणि त्याच्या खाली पिरॅमिड शेप स्ट्रक्चर असेल, त्याच्या खाली गाभारा असतो. तर त्या ठिकाणी काय होतं की कॉस्मिक पॉझिटिव्ह एनर्जी जास्ती येते आणि गाभाऱ्याला फक्त एकच दरवाजा असतो समोर जायला आणि यायला, बाकी खिडक्या किंवा काही नसतं. मग त्या ठिकाणी जे मंत्राचं जे आरती म्हटली जाते, मंत्राचं चॅन्टिंग होतं, तर त्याचे जे इकोज आहेत, साऊंड, म्हणजे त्या भिंतीवर आपटून परत वापस फिरतात ते. ऑलरेडी पॉझिटिव्ह एनर्जी आहेच आहे आणि मंत्राची जी त्यातनं जी एनर्जी जनरेट होते, ती गाभाऱ्यातले लोक किंवा जे दर्शनाला लोक आलेले आहेत आरतीच्या वेळेस, त्यांच्यामध्ये ती एनर्जी ट्रान्समिट होते आणि ती सगळी पॉझिटिव्ह असते. आणि त्याच्यामुळे कोणतंही मंदिर पहा तुम्ही, गाभाऱ्याला फक्त एकच दरवाजा आहे, त्याला खिडक्या किंवा इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टी नाहीयेत. तर त्याच्यामुळे जे आहे तर या पद्धतीने हे काम करतं. तिथं सुद्धा तुमचा मेंदू शांततेत आहे. का तुम्ही मंदिरात जाऊन तुम्ही काही कोणत्या गोष्टीचे वाईट विचार करत नाही तुम्ही, की आज कुठं चोरी करायची, आज काय करायचं नाही. सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग असतं तिथं. आणि प्लस तुम्हाला मंत्राचं जे चॅन्टिंग आहे, जो उच्चार आहे, त्याचे जे व्हायब्रेशन तेही मिळतात. पॉझिटिव्ह कॉस्मिक एनर्जी जी आहे गाभाऱ्यात येणारी ती पण मिळते आणि त्याच्यामुळे तुमची पॅरासिम्पॅथिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते आणि तुम्हाला प्रसन्न वाटायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. हा त्याचा फायदा आहे त्याचा. मग आता आपण ह्याच्या पुढे बघूया आता की प्राणायाम जे आपण करतोय, तर प्राणायामाचा उद्देश काय बेसिकली. प्राणायामाचा उद्देश हा आपले आजार घालवण्यासाठी नाहीच आहे, हे लक्षात घ्या पहिले. प्राणायाम जे आहे ते आपल्याला पुढचा जो टप्पा आहे प्रत्याहार, त्याच्यामध्ये आपल्याला शरीराला तयार करतं आणि पुढच्या टप्प्यात घेऊन जाण्यासाठी प्राणायाम आहे. मग पुढे
नंतर धारणा येतं, ध्यान येतं, मग समाधी येतं प्रत्याहार नंतर. तर ध्यान मार्गातले जे अडथळे त्याला अंतराय म्हणलंय आणि त्यातल्या बाधा त्याला विक्षेप म्हणलंय. तर हे दूर करायचं काम प्राणायाम करतो. मग अडथळे कोणचे आहेत? तर पहिला अडथळा आहे आळस. दुसरा आहे स्त्यान. स्त्यान म्हणजे अति कंटाळवाणा आळस. तिसरं आहे विपर्य. विपर्य म्हणजे संशय. बाबा मी हे का करू? ह्याने काय होतंय? असं बसलं तर काय होतं? ही पोझिशन घेतलं तर काय होतं? बरेच शंका असतात लोकांच्या डोक्यामध्ये. तर त्याला विपर्य म्हणलो आपण, की जसं आपण हे नेहमीच्या बोलण्यामध्ये हा शब्द वापरतो, की मला एक सांगायचं होतं, पण त्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास्त केला. विपर्य म्हणजे संशय. त्यानंतर चौथा जो येतो त्यातला अडथळा त्याला म्हणतो आपण व्याधी. शारीरिक, मानसिक, त्याच्यानंतर बौद्धिक ज्या काही असतील व्याधी, हा चौथा अडथळा आहे. हे सगळं क्लिअर व्हायला लागतं. मग त्याच्यानंतर येतं प्रमाद. प्रमाद म्हणजे अर्थ काय? की प्रमाद म्हणजे मला माहिती आहे की ही गोष्ट केली तर मला हा फायदा होणार आहे. पण माहिती असून न करणे, त्याला प्रमाद म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर येतं भ्रांती दर्शन. म्हणजे बरेच जण मेडिटेशनला बसतात. ओके. आणि मेडिटेशनमध्ये त्यांना अनुभव येत असतात त्यांना. किंवा त्याने जो विषय घेतलाय, जी देवता घेतली नजरेसमोर, ज्याच्यावर मन एकाग्र करायचंय. तर काही दिवसानंतर त्यांना असं अनुभव येतो की ही देवता माझ्याशी प्रत्यक्ष बोलली, मला मार्गदर्शन केलं वगैरे, वगैरे. तर याला आपण भ्रांती दर्शन म्हणतो. ह्याच्या पुढे सुद्धा आणखी बरंच काही आहे. आपण ते बोलणार आहोत नंतर ध्यानाच्या वेळेस. त्याच्या पुढे सुद्धा बरंच काही आहे. मग त्याच्यानंतरचा जो अडथळा आहे त्याला म्हणलंय अविरती. अविरती म्हणजे काय? की तुम्ही कितीही प्रयत्न केलात, तरी तुमचं मन तुमच्या बाह्य विषयाकडे तुम्हाला ओढत असतं. त्याला अविरती म्हणतो आपण. तर हा अडथळा सुद्धा प्राणायामाने बाजूला होतो. त्यानंतर येतं अलब्ध भूमिकत्व. तर अलब्ध भूमिकत्वामध्ये अनवस्थितीत्व येतं त्यानंतर. अनवस्थितीत्वामध्ये काय होतं, की बाबा तुम्ही कितीतरी प्रयत्न केला, तरी प्रत्याहारमध्ये तुम्ही त्या टप्प्यात जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात शेवटी येतं अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्व म्हणजे काय, की तुम्ही त्या टप्प्यात जाता प्रत्याहाराच्या, परंतु काही काळानंतर परत खाली येता. तर हे 9 अडथळे आहेत हे. ह्याला अंतराय म्हटलेलं आहे. तर हे अंतराय दूर करायचं काम प्राणायाम करतो. आणि ज्याला बाधा किंवा विक्षेप म्हणलेले आहेत, तर या 5 आहेत. तर पहिली बाधा कोणची आहे? दुःख. त्याच्यानंतरची आहे त्याला म्हणलंय अंगमेय जयत्व. म्हणजे तुम्ही जर कॉन्स्टंट बसलात, तर तुमच्या अंगाचा थरकाप होतो, शरीराला मुंग्या येतात आणि असं वाटतं की आता आपण केव्हा उठतो ह्याच्यातून. म्हणजे जरी आपण मांडी घालून सुखासनात बसलो, तरी सुद्धा आपल्याला ही अडचणी येते. मग जेव्हा तुम्हाला मांडी घालून सुखासनात बसायचे मेडिटेशन करताना, तर त्यासाठी एक अत्यंत सोपा उपाय आहे, की जी आपली एक मोठी उशी घ्यायची, त्याचा समोरचा जो अर्धा भाग आहे तिथं बसायचं आणि मग पाय जे तसे स्लॅन्टिंग येतात असे खाली. म्हणजे तुमची बसायची कॅपॅसिटी म्हणजे कंबर थोडीशी वर असते आणि पाय असे थोडे खाली गेलेले असतात आणि त्या ठिकाणी तुमची बसायची कॅपॅसिटी वाढलेली आहे. तुम्ही प्रयोग करून पहा घरी. साधं बसून बघा किती वेळ बसू शकता तुम्ही आणि या पद्धतीने बसून बघा तुम्हाला किती फरक पडतो. तर हे जे आहे हे दुसरं झालं अंगमेय जयत्व. म्हणजे शरीराचा थरकाप होणे किंवा शरीराला मुंग्या येणे. तिसरं आहे मनाची दुर्बलता. कोणाकोणाची जी इच्छाशक्ती ती कमी असते. नाही मी इतक्या वेळ नाही बसू शकत, मी असं नाही करू शकत, मी तसं नाही करू शकत. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग. त्याच्यामुळे तुम्हाला मनाची दुर्बलता आलेली आहे. म्हणजे तुमची विल पॉवर कमी झालेली आहे. तर ते वाढवायचं काम प्राणायाम करतो. आणि चौथा आणि 5वा जो विक्षेप आहे किंवा बाधा आहे, तर श्वास आणि प्रश्वास. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला सुद्धा अडथळा म्हणलेला आहे. हे तुम्ही पहिले लक्षात घ्या तुम्ही. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येणार आहे, की बाबा जेव्हा श्वास घेणे आणि सोडणे याला सुद्धा अडथळा म्हणलाय, तर प्राणायाम आधारित कशावर आहे? प्राणायाम आधारित आहे ते श्वासावरच आहे. म्हणजे आपल्याला बाहेरनं आतमध्ये जी जायची क्रिया आहे, आपण म्हणतो ना आतला प्रवास करा, आतला प्रवास करा. तर आतला प्रवास करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो आहे श्वास. हा पुलासारखं काम करतो बाहेरनं आत जायला. त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल आला,
त्याला आपण प्राणायाम म्हणतो आपण त्याला श्वासाचा. परंतु त्याला बाधा पण म्हणलेलं आहे. हे कसं काय? हा तुमच्या डोक्यात येणारा प्रश्न आहे, तुमच्या डोक्यात येणारी शंका आहे. तर हे कसं होतंय, की ज्यावेळेस आपल्याला कोणाशी वादविवाद होतात, घरामध्ये असेल, बाहेर असतील, कुठेही असतील, तर ज्यावेळेस तुम्ही जोरजोराने वाद घालत असता त्या व्यक्तीशी, त्यावेळेस तुमचा श्वास कसा चालतो? फास्ट चालतो असा. तू असं काय केलं, तसं काय केलं वगैरे. तर हा जो फास्ट चालणारा श्वास आहे, ज्यावेळेस आपले वाद होतात, तर त्याला अडथळा म्हणलेलं आहे. आलं का लक्षात? तर त्याला अडथळा म्हणलेला आहे. आणि हे 5 विक्षेप आणि 9 अडथळे, अंतराय हे दूर करायचं काम प्राणायाम करतात. त्यातलं व्याधी हा जो आहे तो चौथा अडथळा ते आपोआप जाणारच आहे. आपण युजली प्राणायाम कशासाठी करतो, की मला बीपी वाढलंय, मला शुगर आहे, मला असं आहे, मला तसं आहे. आणि त्यामुळे आपण फक्त तेवढ्याच कारणासाठी आपण प्राणायाम शिकतो. तर तेवढं कारण नाहीये. हे 9 अडथळे, 5 विक्षेप हे बाहेर जातात. त्याच्यामध्ये एक अडथळा व्याधी पण आहे. जोपर्यंत तुमच्या व्याधी जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानाला बसणार कसं हो? तुमचं अंग दुखतंय, तुमचं पाठ दुखते, तुमची कंबर दुखते, किंवा आणखी तुमचं काहीतरी असेल, बीपी असेल, डायबिटीस असेल, तर ते तुम्हाला बसू देत नाही एका जागेवर. म्हणून त्याला दूर करायचं काम जे आहे ते पहिले प्राणायाम करतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये घेऊन जातं. त्याला म्हणतो आपण प्रत्याहार. मग हे जे आहे आपण जेव्हा प्राणायाम करतोय, तर प्राणायाम करायच्या कंडिशन्स काय आहेत? तर पहिले एक तर आपल्या अंगावरचे कपडे सैल असावेत, खूप टाईट नसावेत. दुसरं काय, की आपण ज्या ठिकाणी बसतोय ती जागा कॉन्स्टंट पाहिजे. एकाच ठिकाणी तुम्ही बसलं पाहिजे रोज. कारण काय असतं माहिती का, की शरीराचे जे 3 भाग मानले गेलेत, जे आपल्याला शरीर दिसतं ते फिजिकल बॉडी. त्याच्या भोवती एक लेयर असतं, त्याला म्हणतो आपण एनर्जी बॉडी. आणि त्याच्यानंतर तिसरं जे लेयर आहे त्याला म्हणतात ऑरा. ऑरा म्हणजे कलर्स. आणि ते जे कलर्स आहेत, तर तुम्ही ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी ते जास्ती आहेत ते. आणि तुम्ही दुसऱ्या जागेवर बसायला गेलात, तिथं दुसरा कोणी बसत असेल, तर त्याचा ऑरा आणि तुमचा ऑरा जर मॅच नाही झाला, तर तुमचं प्राणायाम चांगलं होणार नाही. तुम्हाला अडथळे येणारच आहेत. तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पाय लवकर दुखतील, मुंग्या येतील, हे सगळे अडचणी त्यावेळेस येतातच. पण जरी तुम्ही घरी करत असलात, तरी तुम्ही काय करायचंय, की आपली एक जागा फिक्स करायची आणि त्याच ठिकाणी बसायचं रोज सकाळ संध्याकाळ. कमीत कमी आपल्याला प्राणायाम 2 वेळेस करायचंय. जास्तीत जास्त आपल्याला 12 वेळेस करता येईल. आलं का लक्षात? जास्तीत जास्त आपल्याला 12 वेळेस करता येईल. परंतु आपल्याला घर आहे, नोकरी आहे, संसार आहे, बाकीचे मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 2दा आहे. बरेच जण म्हणतात, की आम्ही एकदा करतो. नो, एकदा करणं हे नाहीच आहे कुठे. कमीत कमी 2दा आहे, तेही रिकाम्या पोटी. मग रिकाम्या पोटी कशाला पाहिजे आपल्याला प्राणायाम? तर जेव्हा तुम्ही श्वास घेता त्यावेळेस पडदा खाली जातोय आणि आपली अन्ननलिका जठरामध्ये जी ओपन होते, जर तुम्ही काही खाल्लेलं असेल, तर त्या अन्ननलिकेचं जे जिथं संपते तिथं व्हॉल्व सारखं काम करतं ते. आणि जिथं लहान आतडं चालू होतं, त्या ठिकाणी व्हॉल्व सारखं काम करतं. मग पडदा खाली येतोय. त्या जठरावरती दाब पडतो आणि ते जठर त्याला खाली येण्यापासून विरोध करतो पडद्याला. म्हणजे तुमचा काय श्वास जो पूर्ण यायला पाहिजे, तो येऊ शकत नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तुमचं पोट रिकामं पाहिजे. तुम्ही पाणी, चहा घेतला असाल तर 1 तासाचं अंतर त्याला लागतं. कारण चहा पाणी 1 तासाभरामध्ये ॲब्झॉर्ब होतं मध्ये आणि पोट पोट रिकामं होतं. म्हणून आपल्याला पोट रिकामं ठेवणं याच्यासाठी आवश्यक आहे. आणि एकाच जागेवर बसायचंय आपल्याला, जागा बदलायची नाही. आणि जरी तुम्ही घरी एकटे करत असाल, तरी सुद्धा काय करायचंय आपल्याला, डोळे बंद ठेवायचे आहेत. नाहीतर काय होतं, डोळे उघडे ठेवून केले, मग कुठेतरी स्वयंपाकघरात आवाज पडला, "काय रे, कोण आहे रे तिकडे? मला समजत नाही का? मी प्राणायाम करतोय." नाही, हे चालत नाही. त्याच्यानंतर आपल्याला 7-7 सायकल करायच्या असतात प्रत्येक प्राणायामामध्ये. पण सुरुवातीला काही जणांच्या होत नाहीत त्या 7-7 सायकल. तर ठीक आहे, तुमच्या जेवढ्या झाल्या तेवढ्या करा तुम्ही. 2 झाल्यात, 3 झाल्यात सलग. मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणा, की आता मध्ये 1-2 श्वास घेऊ आपण नॉर्मल. त्यानंतर पुढच्या सायकल काउंट करा. चालतं. असं कुठं नियम नाहीये, की तुम्ही सलग 7 केल्या पाहिजेत. हळू त्या प्रॅक्टिसनी येणार आहेत त्या. नाही असं नाहीये. त्या येणार आहेत आणि त्या जेव्हा येणार आहेत, तेव्हा तुमचे
सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरू होतात. म्हणून प्राणायामामध्ये जेव्हा सुरुवातीला जे लक्षणं येतात वज्रासनात बसल्यानंतर करताना, तर तुम्हाला पहिले फ्रेश वाटतं. सगळ्यात पहिले दिवसभर उत्साह असतो आणि कितीही काम तुमच्या समोर आलं तर तुम्हाला कंटाळा येत नाही. ठीक आहे, अजून पहिला आहे का, येऊ द्या माझ्यासमोर, आपण ती सुद्धा आपण कंप्लीट करू फाईल. एवढा उत्साह असतो आणि एवढं हे सगळं असतं याच्यामध्ये. तर हे जे आहे तर प्राणायामाचा आता तिसरा भाग झाला. तर आता आपण काय करू, आता थोडंसं आहारावरती आपण बोलूयात आणि सगळ्यात शेवटी मग ध्यानावर बोलूयात आपण. तर आहार, तर आपल्याला रोज शिजवलेलं अन्न किती लागतं? त्याचा वेदामध्ये एक उल्लेख येतो. त्याच्यात त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण माणसाला आता आहार जो आहे तर प्रत्येक परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तुम्ही काम किती करता, बौद्धिक करता, शारीरिक करता, त्याप्रमाणे आहार ठरत असतो. पण तरी त्यांनी ऑन एन ॲव्हरेज सांगितलं की 39 तोळे एवढा आपल्याला आहार लागतो. मग जुना तोळा हा 12 ग्रॅमचा आहे. तर त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला 468 ग्रॅम एवढं शिजवलेलं अन्न लागतं. याच्यामध्ये मी कच्च्या भाज्या, फळं घेतलेले नाहीये. फक्त शिजवलेलं अन्न आपल्याला 468 ग्रॅम लागतं. आणि आता आपल्या आपल्या लेव्हलला विचार करा तुम्ही. तुम्ही ब्रेकफास्टलाच किती खाता? जेवताना किती घेता? म्हणजे मी इथं कॅलरीच्या भाषेत नाही बोलत आहे. इथं मी वजनाच्या भाषेत बोलतोय. वजनाच्या भाषेमध्ये आपल्याला 24 तासामध्ये 468 ग्रॅम, त्याच्यामध्ये आपला ब्रेकफास्ट, आपलं दुपारचं जेवण, जर तुम्ही मधल्या वेळात काही खात असाल तर ते, आणि संध्याकाळचं जेवण, हे सगळं 468 ग्रॅम झालं पाहिजे मॅक्झिमम. थोडं कमी खाल्लं तरी काही हरकत नाही आणि थोडंसं प्लस मायनस 10-15 ग्रॅमचा फरक पडला तरी त्यात काही अडचण नाहीये. परंतु आपल्याला एवढं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कशी असते, की तुम्ही कोणतं काम करताय? मेहनतीचं काम करत असाल तर तुमचा आहार जास्ती असणार आहे. कारण तेवढी पचवायची ताकद असते तुमच्यामध्ये. आणि तुम्ही जर बसून काम करणार असाल, तर तुम्हाला तेवढ्या अन्नाची गरज नाही ना. कारण जे जास्ती अन्न जाणार आहे, तर ते काय होईल ते? त्याचं रूपांतर चरबीमध्ये होईल किंवा शुगरमध्ये होईल, कोलेस्ट्रॉलमध्ये होईल आणि ते जमा होईल. आणि मग तिथं आजार चालू होतात. म्हणून आयुर्वेदामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की कोणत्याही आजाराचा मार्ग हा पोटातनं जातो. आणि ते बरोबर आहे. ते बरोबर आहे. त्यात काही वाद नाही. कारण तुम्ही जेवढं जास्ती खाताल, कारण मध्ये टाकलं तर शरीराला पचवणं भाग आहे. ते कमी आहे का जास्त हा भाग वेगळा आहे. पण जास्तीचं जे आहे तर ते एलिमेंट्स काय होतील, त्याचं रूपांतर होईल. कोलेस्ट्रॉल आहे, चरबी आहे किंवा शुगर आहे. आणि ते साचायला लागल्यावर मग आपले आजार सगळे चालू होतील. त्याच्यामुळे आपल्याला आहार किती पाहिजे तर एवढाच पाहिजे. आणि आयुर्वेदामध्ये त्यांनी सांगितलं की आपला आजाराचा मार्ग पोटातनं जातो. तेही बरोबर आहे. मग आपला जो आहार आहे, तर हा कसा असायला पाहिजे? आहार हा 3 प्रकाराचा आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक. मग सात्विक आहारामध्ये आता हे जे सत्व, रज आणि तम हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. हे सदैव एकत्र असतात. हे वेगळे नसतात कधी. ज्याला आपण सात्विक म्हणतो तिथं सत्वगुणाची मात्रा सगळ्यात जास्ती आहे. रज आणि तम हे कमी आहेत. हे कमी आहेत हे. तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणू. मग सात्विक अन्नाची त्याने व्याख्या करताना काय सांगितलेलं, की जे अन्न स्निग्ध आहे, मधुर आहे आणि रसाळ आहे, त्याला त्याने सात्विक अन्न म्हणतो. आणि या व्याख्येप्रमाणे जर तुम्ही पाहिलं, तर काय काय येईल त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, सर्व प्रकारची फळं, त्याच्यानंतर मध आहे, त्यानंतर दूध आहे, दही आहे. परंतु ह्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. दही आपल्याला ताजं खायचं असतं आणि त्याला सुद्धा एक ठराविक काळ दिलेला आहे त्यांनी. त्याला म्हणलं त्यांनी वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्येच आपल्याला दही खाता येते. इतर ऋतूमध्ये खाता येत नाही किंवा जास्ती आंबटही खाता येत नाही. त्याचा त्रास होतो. दूध आणि फळं हे दोन्ही कधीही मिक्स करायचे नाही. कारण फळामध्ये ऍसिड असतात आणि ते दूध फोडायचं काम करतात मध्ये आणि ते पचणार नाही आपल्याला. बरेच जण बाहेर फ्रूट सॅलड खातात किंवा मिल्क शेक घेतात फ्रूटचा. तर ते चुकीचं आहे ते. ते विरुद्ध अन्न झालं ते. ते तामसिकमध्ये जातं. तर हे आहे सात्विक आहार. आणि जेव्हा तुम्ही सात्विक आहार घेत असता, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये सत्वगुणाची मात्रा वाढलेली असते आणि त्याच्यामुळे तुमचं मन शांत राहायला मदत होते सात्विक आहारामुळे.
आता बरेच जण म्हणतात की मनावर ताबा ठेवा, मनाला कंट्रोल करा. तर मनाला कंट्रोल कसं करणार? त्याला काहीतरी मार्ग असायला पाहिजे ना. तर मनाला कंट्रोल करायला मार्ग आहे म्हणजे जिभेला कंट्रोल करणे. मग जिभेला कंट्रोल करणे म्हणजे काय? की चव आणि दुसरी गोष्ट आहे बोलणे, वाचा. या दोन्हीला तुम्ही कंट्रोल केलं की मन तुमचं लवकर ताब्यात येतं. मग दुसऱ्या पद्धतीचा जो आहार आहे त्याला म्हणलंय राजसिक आहार. मग त्याच्यामध्ये इतर सर्व चवी ज्या आहेत त्या सगळ्या त्यांनी घेतल्या आहेत त्याच्यामध्ये. मग तिखट आहे, तेलकट आहे, तुरट आहे, आंबट आहे, खारट आहे, कडू आहे किंवा कडवट आहे. या सगळ्या चवी त्यांनी राजसिक मध्ये घेतल्यात. आणि राजसिक अन्नाचं वैशिष्ट्य काय की त्याच्यामध्ये रजगुण हे जास्ती प्रमाणात असतात. सत्व आणि तम हे कमी असतात आणि रजगुण जास्ती असतात. मग रजगुणाचं वैशिष्ट्य काय की रजगुण हे चंचल आहे. एका ठिकाणी थांबत नाही ते. तो त्याच्याप्रमाणे मन काम करतं. म्हणजे आपला आहार जसा आहे तसं त्याप्रमाणे मन काम करणार आहे. तर तुमचा आहार जर राजसिक असेल, जास्ती तिखट, तेलकट, आंबट वगैरे असं जर असेल आहारामध्ये, तर तुमचं मन एका जागेवर स्थिर कधीही बसणार नाही. मग एक विचार आला की दुसरा आला की तिसरा आला, कंटिन्यू चालू राहणार. अर्धे-अर्धे विचार येत जातात आणि तुम्ही एका जागेवर कॉन्स्टंटली बसू पण नाही शकत, स्थिर एकदम. तर हे राजसिकचं अन्न झालंय. त्याच्यानंतर येतं तामसिक. आता तामसिक अन्नामध्ये भारतामध्ये त्यांनी काय-काय घेतलेलं आहे, हे विरुद्ध अन्न किंवा वसंत ऋतू सोडून दही खाणं हे विरुद्ध अन्न झालं. दूध आणि फळं एकत्र करून खाणे हे विरुद्ध अन्न झालं. हे विरुद्ध अन्न त्यांनी तामसिकमध्ये घेतलंय कारण त्यात तमोगुण जास्ती असतात. दुसरा आहे मांसाहार आणि तिसरा आहे अल्कोहोल. हे 3 जे प्रकार आहेत हे तामसिकमध्ये येतात आणि तामसिकमध्ये तमोगुण जे आहेत ते सगळ्यात जास्ती प्रमाणामध्ये असतात. आणि तमोगुण हे जे आहे त्याचं वैशिष्ट्य ते जड असतात आणि त्याच्यामुळे मन कसं होतं, जड होतं. आणि अशा माणसाची जी टेंडन्सी आहे, प्रवृत्ती आहे, ती कशी असते, मला ते सगळं पाहिजे, पण बसल्या जागेवर पाहिजे. मला त्यासाठी मेहनत करायची गरज नको मला. मला आयतं पाहिजे. मग आयतं पाहिजे आणि मला पाहिजे ते. त्याच्याशिवाय मला जमणार पण नाही. मग त्यासाठी तो माणूस चोरी करेल किंवा दरोडा टाकेल. गरज पडली त्याला, तर समोरच्याला तो मारूनही टाकायची त्याची तयारी असते. मग हे जे मांसाहार आहे पर्टिक्युलरली, त्याच्यामध्ये काय होतं, की जो प्राणी मारला जातो, तर भारतामध्ये एक नियम आहे, की कोणताही प्राणी जर तुम्हाला खाण्यासाठी मारायचा असेल, तर त्याच्यासाठी व्हेटरनरी सर्जन त्याचं सर्टिफिकेट लागतं, की हा प्राणी निरोगी आहे म्हणून. परंतु हा कायदा फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षामध्ये हा इम्प्लिमेंट केला जात नाही. मग ऑर्डर आली, की त्याप्रमाणे प्राणी मारला जातो आणि आपल्याकडचे प्राणी काय खातात हो? त्यांना चरायला मोकळं सोडलेलं असतं. उकिरडा आहे, ज्या ठिकाणी घाण आहे, तिथलं जे मिळेल ते खात राहतात. आता तुम्हाला माहिती आहे, की प्लास्टिकवर बंदी आणली का? आणि ते पातळ प्लास्टिक त्याच्या पोटात जाऊन ते अडकून बसायला लागलं आतड्यात. म्हणून त्यांनी प्लास्टिकवर बंदी आणली. परंतु बाकीचे जे खातात, तर त्याच्यामुळे काय होतं, की त्यांच्या आतड्यामध्ये दंताचं प्रमाण सगळ्यात जास्ती असतं. आणि हे जे दंत आहेत, त्याची जी अंडी आहेत, तर हे प्राण्याच्या स्नायूमध्ये जमा होतात. आणि त्यातले 2 प्रकार जे आहेत, एक टेपवर्म आणि दुसरं हुकवर्म. त्याचे अंडे असे असतात, बारीक असतात, मायक्रोस्कोपिक आणि ते तुम्ही 100 काय 200 डिग्रीला जरी ते बॉईल केले, उकळले, तरी नष्ट होत नाहीत. आणि नॉन-व्हेज खातात म्हणजे काय खातात तो? बेसिकली स्नायूच खातात, मसल मांसच खातात. आणि नेमके त्याच्यामध्ये जर हे अंडे असले तर म्हणजे त्यांचा आधार आपण आपल्यामध्ये घेतोय. आणि ते अंडे तिथं परत दंत द्यायला चालू करतील आणि ते दंत परत ते अंडे द्यायला चालू करतील. ते अंडे तुमच्या मायक्रोस्कोपिक असल्यामुळे ते पहिले ब्लडमध्ये जर गेले समजा, तर तिथून पहिले ते जातील लिव्हरमध्ये आणि लिव्हरमध्ये जर ते अडकले, तर तिथं त्यांची वाढ व्हायला लागेल, ग्रोथ व्हायला लागेल आणि ते अंडे वाढायला लागल्यानंतर ते लिव्हरचा ट्यूमर म्हणून काम करतील. मग त्याला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. दुसरं त्याचं फिल्टर आहे फुफ्फुस, लंग्स. फुफ्फुसात अडकलंय, तिथं वाढायला लागलं. परत त्याला ऑपरेशन लागणार आहे. आणि सगळ्यात बेकार जी गोष्ट आहे त्याच्यातली, तर ते आहे मेंदू. जे मेंदूमध्ये गेले अंडे आणि तिथं वाढायला लागले,
तर मेंदूच्या भोवती कवटी आहे, म्हणजे त्या टिश्यूला एक्सपांड व्हायला जागा नाहीये. त्याच्यावर प्रेशर येतं आणि ज्या ठिकाणी ते अडकले, ज्या ठिकाणी ते प्रेशर देते त्याप्रमाणे आपल्याला लक्षणं येतात. कुणाचा एक हात पॅरलाइज होईल, कुणाचा पाय होईल किंवा कुणाचं जे आहे ते रातोरात दिसणं बंद होईल, ऐकणं बंद होईल, बोलणं बंद होईल. हे ते अंडे कुठे जाऊन बसतात त्याच्यावर सगळं ठरतं आणि पर्टिक्युलरली ही जी कंडिशन आहे ती लहान मुलामध्ये जास्त पाहायला मिळते आपल्याला. लहान मुलं कसे बाहेर खेळतात, धुळीमध्ये सुद्धा जंताची अंडी असतात. तसेच हात न धुता जेवायला बसतात आणि त्यांच्यामध्ये हे जातात अंडे. आणि मी असे पेशंट पाहिलेले की ज्यांच्या मेंदूमध्ये हे जाऊन बसलेले आणि तिथं ते ट्यूमर म्हणून काम करतात आणि मग ब्रेन ट्यूमर कॅन्सरचा असेल, बेनान असेल किंवा दंताचा असेल. लक्षणं तर तेच येणार आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने राहावं लागतं. आणि ह्याच्यात मांसाहाराचा दुसरा जो त्याला थोडा आध्यात्मिक भाग जर म्हणला आपण, तर जो प्राणी मारला जाणार आहे, तर त्यालाही कळत असतं की आपलं मरण जवळ आलेलं आहे. आणि ते मरण जवळ आलेलं आहे त्याला सुद्धा भीती वाटत असते मरणाची. आणि त्याच्यामुळे तो किविलवाणा ओरडत असतो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल, एखादा प्राणी कापायला नेताना तो कसा ओरडत असतो, किविलवाणा ओरडत असतो. त्या मेंदूमध्ये भीतीचे एन्झाईम्स सिक्रीट झालेले आहेत. त्याला मरणाची भीती आहे त्याला. आणि ते मेंदूचे एन्झाईम्स सिक्रीट झाल्यानंतर तेच एन्झाईम्स काय करतो आपण आपल्यामध्ये घेतोय ते. आणि बरेचसे लोक पाहिलेत मांसाहार करणारे, त्यांना साध्या साध्या गोष्टीची भीती वाटते. बरेच जण म्हणतात की बाबा तिकडं अंधार आहे, मी तिकडे जाऊ शकत नाही. का? भीती वाटते. अहो तिथं नाहीये काही. पण तिथं जायला त्यांना भीती वाटते. का भीती वाटते? कारण तुम्ही ते एन्झाईम्स आयतीमध्ये घेतलात भीतीचे आणि त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटते. तर हे जे आहे ते हे तामसिक प्रकारचं अन्न आहे. तर हे सात्विक, राजसिक आणि तामसिक झालं. मग हे जे अन्न आहे, आपण जे घेतोय, तर याच्यामध्ये सुद्धा दोष आहे. इव्हन सात्विक जरी असलं तरी त्याच्यामध्ये दोष आहेत. त्याला गुणवृत्तीजन्य दोष असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक आहे निमित्त दोष आणि दुसरा आहे आश्रय दोष. निमित्त दोष, जेवणामध्ये बारीकसा खडा येणे, थोडासा कचरा येणे किंवा एखादा केस येणे, त्याला निमित्त दोष म्हणतो. महत्वाचा आहे या ठिकाणी आश्रय दोष. जी व्यक्ती स्वयंपाक बनवते, ती कोणत्या भावनेने बनवते? आता भावना म्हणले की विचार आणि विचार म्हणले की ते शरीरातही पसरले, बाहेरही पसरले. मग जी व्यक्ती कोणत्या भावनेने बनवते, चांगल्या भावनेने बनवते का चिडचिड करत बनवते का तामसिक ह्याने बनवते, आपल्याला माहित नाही. आता समजा एखादी व्यक्ती सात्विक भावनेने बनवते, की हे अन्न मी का बनवते, की हे अन्न खाऊन माझ्या घरच्यांच्या हातून चांगली कामं घडायला पाहिजेत. यासाठी मी हे अन्न बनवत आहे. तर त्या भावना त्याच्यामध्ये ट्रान्समिट झाल्या. ते विचार त्यात ट्रान्समिट झाले. सात्विक विचार आणि ते खाणाऱ्याला सुद्धा पचन दिवसभर त्याच्याकडनं कामही चांगलं होतं. पण सात्विक भावनाने बनवते, पण मध्येच राजसिक भावना आली. उदाहरण सांगतो, की काय असतं की घरामध्ये स्वयंपाकाचं काम चालू आहे आणि बाहेर 2-4 ओळखीचे नातेवाईक म्हणा किंवा मित्र आले. एक साहजिक आहे फॉर्मॅलिटी म्हणून. एक ऑर्डर बाहेरनं आतमध्ये जाते, की एक 4 कप चहा ठेवा. मग जी व्यक्ती स्वयंपाक बनवते त्याचं काम वाढलं की नाही त्यावेळेस. मग त्या व्यक्तीच्या मनात काय येतं, की यांच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हीच वेळ मिळाली का यायला? आणि ते राजसिक भावनेने चिडचिड करत ते बनवलं जातं. कारण कंपल्सरी आहे बनवणं. ते चुकणार नाहीये ते. आणि त्याच्यामुळे ते राजसिक भावना त्याच्यामध्ये आली आणि त्याच्यामुळे काय होतंय, की जो चहा पितोय त्याच्यामध्ये ती राजसिक भावना गेली, त्याला सुद्धा चिडचिड व्हायला लागतं. म्हणजे तुम्ही जर बघितलं जुन्या काळचे लोकं आपल्या घरातलं शिदोरी म्हणा किंवा हे 2 दिवसाची बरोबर घ्यायचे. एक मोठा फिरकीचा पितळेचा तांब्या असायचा. पाणी सुद्धा एक थेंब बाहेरचा घेत नव्हते. पण त्यांना माहीत नव्हतं, की बाहेर कोणत्या भावनेने बनवलं जातं. आता आम्ही लहान असताना रामदासी लोकं भिक्षा मागायला यायचे. ते म्हणायचे कोरडी भिक्षा द्या. गहू, तांदूळ, ज्वारी किंवा पीठ जे असेल ते. आमचं आम्ही बनवून खाऊ. आम्ही म्हटलं, की शिजवलेलं आत्ता बनवलं आत्ता देऊ. नाही म्हणायचे ते. आणि त्यांना कुठं माहिती आहे, की कोणत्या भावनेने बनवलेलं आहे. म्हणजे त्यांना माहिती होतं त्याचे काय परिणाम होतात ते. म्हणून ते कोरडी भिक्षा मागायचे.
तर हा अनुभव आपल्याला नेहमी कुठे येतो साधारणपणे राजसिक भावनेचा? नॉर्मली पहिले मोठ्या मोठ्या सिटीमध्ये होतं, मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगलोर, मद्रास वगैरे. पण आता हा ट्रेंड आता औरंगाबाद किंवा छोट्या सिटीमध्ये पण आला. जसे छोटे जिल्हे आहेत, बीड आहे, लातूर आहे, उस्मानाबाद आहे, या ठिकाणी पण आलेला आहे हा ट्रेंड. व आठवड्यातनं आज आम्हाला कंटाळा आला स्वयंपाक बनवायचा, चला आज बाहेर जेवायला जायचं. ओके, काय हरकत नाही. जेवायला द्यायची वेळ काय असते तुमची? 8 ते 9 हा रेंज असतो साधारणतः. आणि तिथले जे काम करणारे लोक असतात, तर त्यांचं सुद्धा कामाचे टायमिंग ठरलेले असतात. जो मॉर्निंग शिफ्टला येतो त्याची ड्युटी दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. दुपारी 2ला येतो त्याची ड्युटी 8 वाजेपर्यंत आहे. आणि नाईट ड्युटीवाला तो हॉटेल बंद होईपर्यंत असतो. मग ज्यावेळेस तुम्ही जाता, तर जो डे ड्युटीला आला त्याची ड्युटी संपलेली आहे आता आणि त्याला आता घरी जायचं. पण त्याच वेळेस काय झालं, कस्टमर वाढत चाललेले आहेत. आणि कस्टमर जेव्हा वाढत चालले, तर त्यावेळेस मालक त्यालाही सोडत नाही आणि त्याच्या जागेवर जो आला त्याला सुद्धा सांगतो की तू पण कामाला लाग. आता ज्याला घरी जायचं त्याला भूक लागली, त्यालाही झोप आलेली आहे आणि असा वेटर जर तुमच्या वाट्याला आला तर काय होईल? बघा तुम्ही जर अनुभवलं असेल तर पहा तुम्ही. तो काय करतो, येतो, हाताची घडी बांधून थांबतो आणि समोर असं मेनू कार्ड असं आपटतो असं तो. साहेब काय ती ऑर्डर एकदाच द्या. सारखं सांगू नका. एकदाच सांगा काय आणायचं ते. मग तो जेव्हा तुम्हाला सर्व्ह करतो, तेव्हा तो रागारागाने तो सर्व्ह करत असतो, आपटत असतो तो. त्या भांड्याचा, ग्लासचा सगळा आवाज येत असतो. तर त्याची राजसिक भावना आहे त्याची. मला घरी जायचंय, मलाही भूक लागली, मलाही झोप आलेली नाही. हे काय माझ्या मागे परत काम वाढलं म्हणून. तो चिड करत असतो तो. आणि ती भावना त्याच्यामध्ये मिसळली आहे. आणि जो स्वयंपाक बनवतो, तो पडद्याच्या आड आहे. तो कोणत्या भावनेने बनवतोय हे आपल्याला माहिती आहे का? भले तुम्ही 5 स्टारमध्ये जेवा, काही प्रॉब्लेम नाहीये. तिथं सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. आणि 5 स्टारचा अजून एक ॲडिशनल प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, की माझा एक मित्र त्यांनी 14 वर्षे किचन डिपार्टमेंट सांभाळलं 5 स्टारचं. त्यांनी सांगितलेला किस्सा आहे हा. तो म्हणला, की आम्ही भाताचा 1 कण सुद्धा वाया नाही जाऊ देत. 1 कण पण वाया जाऊ देत नाही. ज्या लोकांनी अर्धवट सोडलेलं आहे अन्न, ते वेगळं करून आम्ही जमा करतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देतो आम्ही ते. आणि तशीच नंतर ऑर्डर आली दुसऱ्या दिवशी, की तेच काढून त्याला व्यवस्थित फ्राय करून वगैरे तुम्हाला फ्रेश बनवून तुमच्यासमोर आणून ठेवतात. मग तुम्ही काय खाताय तुम्ही? दुसऱ्याचं उष्ट खाताय. वेदामध्ये सांगितलं, की इव्हन आईने मुलाचं सुद्धा उष्ट खायचं नसतं. इथं तर तोही प्रश्न नाही. तुम्ही कोणाचं खाताय तुम्हालाही माहीत नाहीये. त्यात दुसरा प्रॉब्लेम असा असतो, की त्यांचं जे मोठं फ्रीझर असतं, डीप फ्रीझर, त्याच्यामध्ये 6-6 महिने त्यांनी सगळं जमा करून ठेवलं असतं, फ्रीज करून ठेवलं असतं. नॉन-व्हेज वगैरे सगळं. मासे असतील, नॉन-व्हेज असेल, जे काही असेल. आणि ते ऑर्डर आल्यानंतर काय करतात, ते पायात बूट घालून त्याला तुडवत जातात त्याला. आणि मग त्यांचा जो पदार्थ घ्यायचा तो घेतात. आणि बाकीचे भाग तर सगळे तुडवले गेलेले आहेत. म्हणजे त्याच्या बुटाची घाण त्याच्यामध्ये गेलेली आहे. आणि तुम्ही ते फ्रेश म्हणून तुम्ही खाताय. वाह! वाह! किती छान बनवलंय म्हणून. त्यात आणखी एक प्रॉब्लेम असतो. त्याच्यामध्ये एक अजिनोमोटो नावाचा एक मिठासारखा पदार्थ आहे. ते पहिले 5 स्टारमध्ये इकडे-तिकडे वापरते, पण आता सहजा जे ढाबे आहेत तिथं सुद्धा हा वापरला जातो. अजिनोमोटो हा जो चायनीज प्रॉडक्ट आहे, हा जेव्हा आपण भाजीमध्ये टाकतो, तर त्यावेळेस त्याची चव खूप चांगली लागते. त्याच्यामुळे आता एकदा त्याची तुम्हाला सवय लागली, की या ठिकाणी चांगली चवदार भाजी मिळते. माणूस दुसरं हॉटेल शोधत नाही, तिथंच जातो. आणि अजिनोमोटो ज्यावेळेस तुमच्या जास्तीत जास्त दिवस तुमच्या पोटात जात असतं, त्याचे साइड इफेक्ट नंतर चालू होतात. वर्ष, 2-3 वर्षानंतर. मग त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, पॅरालिसिस आहे, सगळे तुम्ही जे म्हणताल ते सगळे साइड इफेक्ट त्या ठिकाणी यायला लागतात. आणि त्याच्यामुळे बाहेरचं खाणं शक्यतो टाळलं तर सगळ्यात चांगलं. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, पाणी सुद्धा नका घेऊ. जे उकळलेलं असतं, चहा असेल, कॉफी असेल, दूध असेल, तुम्हाला जी सवय असेल त्याप्रमाणे, ते तुम्ही घ्या. इव्हन तुम्ही आपण जे म्हणतो ना, की आता उन्हाळा आहे, आपल्याला थंड आपल्याला काहीतरी सरबत वगैरे पाहिजे. तर माझं मत आहे ते सुद्धा तुम्ही घेऊन या. कारण त्याच्यात जो बर्फ टाकला जातो, म्हणजे प्रॅक्टिकली पाहिलेल्या गोष्टी आहेत ह्या. काय होतं लग्नामध्ये किंवा हे जे फेरीवाले असतात, हे बर्फ कुठून आणतात?
जे पोस्टमॉर्टम केलेल्या बॉडी आम्ही प्रिझर्व करतो ना मॉर्चरीमध्ये, बर्फामध्ये ठेवतो. आता नातेवाईकांनी बॉडी नेली, बर्फ काय करतो आम्ही, वाळवाय वगैरे ते विकून टाकतात. बाहेर समजा 200 मिळतात, ते 50ला विकतात. आणि नातेवाईकांना तेच पाहिजे असतं. स्वस्तात स्वस्त कुठे मिळते, मग ते मॉर्चरी मधला बर्फ आणतात, ज्याच्यामध्ये बॉडी ठेवली गेली होती, प्रिझर्व केली होती. आणि त्या बॉडीमध्ये इन्फेक्शन वगैरे सगळं असणार ते बर्फामध्ये आलं. आणि ते बर्फात आल्यानंतर तुम्ही ते थंडगार पाहिजे म्हणून त्यात बर्फ टाकला, तर ते इन्फेक्शन तुमच्यामध्ये गेलं. उपयोग काय त्याचा? म्हणून बाहेर तुम्ही पाणी सुद्धा पिऊ नका. बाहेर हे जे थंडगार पदार्थ असतात हे सुद्धा घेऊ नका. पण आईस्क्रीमचा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. लोक उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खातात, मान्य आहे. परंतु आईस्क्रीम मध्ये बेसिकली आहे शुगर. आणि कधी लाईट आली आणि गेल्यानंतर ते वितळतं. आणि बॅक्टेरिया जे असतात त्याला जे फूड लागतं, जेवण, ते आहे साखर. आईस्क्रीम मध्ये काय साखर आहे, मिठाईमध्ये काय साखर आहे. मग जास्तीत जास्त जुने असेल ते, तर त्यात 100% इन्फेक्शन असणार आहे. आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला फूड पॉइझनिंग होणार आहे, मळमळ, उलट्या, लूज मोशन हे सगळं होणार आहे. म्हणून हे सगळं टाळायचं. बाहेर तुम्ही जास्तीत जास्त काय घेऊ शकता, तर जे उकळलेले पदार्थ असतात, दूध असेल, चहा असेल, कॉफी असेल, ते तुम्ही घेऊ शकता. कोल्ड ड्रिंक नावाचा प्रकार इव्हन भारतीय कंपनीचा असला तरी घ्यायचा नाही. मॅक्झिमम कंपन्या तर वेस्टर्न कंपन्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये जे प्रिझर्वेटिव्ह असतात, ते प्रिझर्वेटिव्ह जे आहेत ते परत मला त्रास देतात. म्हणून काही जण जे म्हणतात ना, की हे जे आहे ते हे टॉयलेट क्लीनर आहे, टॉयलेट स्वच्छ करायचं कामात आहे हे कोल्ड ड्रिंक. आणि ते खरं पण आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे घटक असे असतात, कार्बन डायऑक्साईड, हे ते. नंतर तुमचं काय म्हणतात त्याला, जे वॉशिंग पावडर असतं ते. त्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम असतो दुधाचा. दुधामध्ये सुद्धा भेसळ असते. दूध घट्ट व्हावं म्हणून काय करतात, त्याच्यामध्ये युरिया टाकतात. आणि युरिया हा जो घटक आहे शरीराला जास्ती झाला तर लघवीवाटे बाहेर जातो. आणि तो तुम्ही दुधावाटे घेता जास्त, किडनीवरती लोड येतं आणि किडनी फेल्युअर होतं. त्याच्यामुळे दूध सुद्धा खात असल्याशिवाय नाही घ्यायचं. शक्यतो गायचं घ्या. ज्यांनी गाय पाळलेली असेल आणि तुम्हाला माहिती की खात्रीच आहे, तरच घ्या. नंतर गाईचं दूध सुद्धा तुम्हाला चांगलं, त्याच्यात साय चांगली यावी म्हणून काय टाकलं जातं, आपले मुरमुरे असतात ना, मुरमुऱ्याचा चुरा त्यात टाकला जातो. ना त्याला चव असते ना काय होतं. पण त्याची जेव्हा तुम्ही त्याला गरम करता ती साय अशी जाड आहे. आणि तुम्ही म्हणता वा वा, दूध किती चांगलं आहे. नो, दूध हे गाईचं पातळ असतं, त्याची चव वेगळी असते. मला वाटलं की गाईचं म्हणून देतं पण घट्ट आहे, ते गाईचं नाही. जरी असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मिक्स केलेलं आहे. तर आपल्याला या पद्धतीने आपल्याला आहार घ्यायचा. तर आता झाले, आता 8 वाजले आता बरोबर. आता आहाराचा राहिलेला पुढचा भाग हा नंतर घेऊ. म्हणजे आपल्याला आहार कसा घ्यायचा, काय घ्यायचा, त्याचे दोष काय, एवढं सांगितलं मी तुम्हाला. पण आपल्याला खाऊन पिऊन डायटिंग करायचं आहे. वजन कमी करण्यासाठी डायटिंग करतात लोक. तर डायटिंग म्हणजे उपाशी राहणं नाहीये. खाऊन पिऊन तुम्हाला डायटिंग करायचं आणि वजन कमी करायचंय. तर ते कसे करायचे, त्या पद्धती आणि त्यानंतर ध्यानाला आपण पुढच्या लेक्चरला चालू करूयात. कोणाचे काही प्रश्न असले तर ते विचारू शकता. जय गुरुदेव. सर, ते जे 9 अपव्यय सांगितले ना, त्यातले पहिल्या 3चे नाव सांगा ना. पहिलं आहे आळस, दुसरं आहे स्त्यान. स्त्यान म्हणजे अति कंटाळवाणं आळस. त्याच्यानंतर येतं विपर्य. विपर्य म्हणजे संशय. ठीक आहे. जय गुरुदेव. धन्यवाद गुरुजी. बोला. मग ते गुरुजी तुम्ही म्हटलात 5 स्टार हॉटेलमध्ये म्हणजे गाड्यावरती असतं. म्हणजे काही जण असं म्हणतात की ठीक आहे, मग ते 5 स्टार पेक्षा गाड्यावर जाऊया. मग नाही, ते मान्य मला प्रश्न तुम्ही. आता गाड्यांचा तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम सांगतो. गाड्या रस्त्यावर आहेत, बरोबर आहे. बरोबर. रस्त्यावर ट्रॅफिक चालू आहे, त्याचं पोल्युशन, त्याची धूळ त्या पदार्थावर बसणार आहे की नाही. बरोबर. बॅक्टेरिया, व्हायरसेस, धूळ,
पोल्युशन हे सगळं त्यात बसणारच आहे. आणि ते तुम्ही खातायत तुम्ही. बरं तुम्ही मला सांग की रस्त्यात तुम्ही ते फळं वगैरे धुवून खाता का हो? नाही. आणि आजकाल फळं लवकर पिकावे म्हणून त्याच्यात ते ऑक्झॅलिक ऍसिड टाकतात त्याच्यामध्ये. वरनं तुम्हाला एकदम चांगलं पिकल्यासारखं दिसतं पण मध्ये कच्चं असतं. म्हणजे तुम्ही अनवॉन्टेड केमिकल पदार्थ टाकताय. म्हणून तुम्हाला फळं किंवा जेव्हा भाज्या घ्यायच्या असतील, खरेदी करायच्या आहेत, तर ज्या भाज्यांवरती, ज्या फळांवरती कीड लागलेली आहे, ती भाजी घ्यायची. एक तर कीड लागली म्हणून तो स्वस्त पण देतो आणि दुसरी गोष्ट काय, कीड लागलेला भाग आहे तेवढा कट करून फेकून द्यायचा. ती ऑर्गॅनिक भाजी झाली. म्हणजे त्याच्यात केमिकल स्प्रे न करता जर स्प्रे केला असता तर त्याला कीड लागली नसते ना. बरोबर. म्हणून कीड लागलेली भाजी घ्या, फळं घ्या आणि तेवढा पर्सेंट कट करून फेकून द्या. स्वस्तात मिळाला असं समजा किंवा आपण 10 रुपयाची गोष्ट 10 रुपयालाच घेतली, मिळेल तुम्हाला 5ला. तर राहिलेला पर्सेंट कट केला तर तुम्हाला ते 7 रुपयाला पडलं ना तसं सुद्धा. या पद्धतीने ते घेऊ शकतात. त्याला काही अडचण नाही त्याला. ओके. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काय विचारायचंय? जय गुरुदेव. हा, बोला. विचारण्यापेक्षा मला थोडंसं एक ऍडिशन करावं असं वाटतं. सांगा ना. आपल्या आहारामध्ये आपण जे वेगळे पदार्थ घेतो त्यामध्ये बहुतांशी करून सकाळी उठल्यापासून त्या अनेक वेळा आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा वापर करतो. बरोबर. तर ह्याच्यामध्ये साधारण मागच्या 30 वर्षापासून भारतामध्ये जे गाईचं जे दूध आपण म्हणतोय तर ते देशी गाईचे प्रमाण हे खूप कमी होत आलेलं आहे. म्हणजे इव्हन गावागावात आणि खेड्यापाड्यात बघितलं तर आता देशी गाई उरलेल्याच नाहीत आणि त्याची जागा घेतलेली आहे ती क्रॉस ब्रीडने घेतलेली एचएफ आणि जर्सी. तर एचएफ आणि जर्सी या गायाचा सायंटिफिक लेवलवर अभ्यास झालेला आहे. या गायांमधल्या दुधामध्ये ऑक्सिटोसिन रिलीजिंग फॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि सातत्यानं ते दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन केल्यामुळं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ऑक्सिटोसिन रिलीजिंग फॅक्टर येत आहे. मागच्या 25-30 बरोबर. हो 25-30 वर्षामध्ये आपल्या भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण, त्याच्यानंतर अर्ली मॅच्युरिटी, एक अर्ली प्युबर्टी, ह्याचं एक प्रमाण खूप खूप मोठं वाढलेलं आहे आणि ती प्रचंड मोठी समस्या आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आजकाल आपण पाहतो ज्या ठिकाणी गाईचे किंवा म्हशीचे गोठे येतात त्या ठिकाणी गाय किंवा ती म्हैस जर दूध देत नसेल तर तिला ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन दिलं जातं आणि मग ते दूध काढलं जातं. तर इमिडिएटली त्या ऑक्सिटोसिनचं प्रमाण त्या दुधामधनं येतं आणि ते दूध आपण सेवन करतो. म्हणजे मागच्या 25-30 वर्षामध्ये ऑक्सिटोसिनमुळं जी समस्या उभी राहिलेली आहे तर ती प्रचंड हानिकारक आणि धोकेदायक आहे. त्याच्यामुळं आणि आयुर्वेदामध्ये बी म्हणजे कुठल्याही प्राण्याचं दूध माणसाने सेवन करणं हे वर्ज्य म्हटलेलं आहे. तर या गोष्टीचा खूप चांगल्या प्रकारे विचार करायला पाहिजे आहारामध्ये. याच्यावर एक उदाहरण सांगतो. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतोय. आता युरोपमध्ये एक ग्रुप आहे, त्याला म्हणतात व्हेगन. व्हेगन म्हणूनचा ग्रुप आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन त्या ग्रुपचा मेंबर होता, सायंटिस्ट. हे व्हेगन हा जो ग्रुप आहे हे दुधाला सुद्धा मांसाहार म्हणून कन्सिडर करतात. दुधाला सुद्धा मांसाहार म्हणतात ते. आणि ते लोक दूध किंवा दुधापासून जे काय बनतं पदार्थ ते घेत नाहीत. बरोबर आहे. मध पण घेत नाहीत ते. मध हा सुद्धा मधमाशांनी जमा केलेला आहे त्यांच्यासाठी, ते सुद्धा घेत नाहीत ते. म्हणजे ज्या ज्या गोष्टी प्राणी जमा करून ठेवतात त्यांच्यासाठी आणि आपण ते वापरतोय माणसं, तर व्हेगन हा ग्रुप ते घेत नाहीत. आणि असा फार मोठा ग्रुप युरोपमध्ये आहे, अजूनही आहे. अमेरिकेमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, वेस्टर्न कंट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी व्हेगन हा ग्रुप आहे. कसं असतं की आपल्याकडे वेळ कमी असते आणि आपल्याला बोलायचं तर खूप असतं, पण त्याला ते कॉम्पॅक्ट करत आपल्याला बोलावं लागतं. तुम्ही सांगितलं सगळे ऑक्सिजनचे साईड इफेक्ट आहेत. आणि आपल्याकडच्या ज्या देशी गाई आहेत त्या ब्राझील नेल्या देशाने आणि तिथं त्यांचं कल्टिवेशन केलं, त्यांचं हे देशी गाईचं प्रमाण वाढवलं. आणि आता भारताची कंडिशन अशी आहे, आता भारताला ब्राझील कडनं देशी गाई मागवावी लागणार.
नाही, परिस्थिती तीच आहे. ज्यावेळेस आपण एचएफ आणि होल्स्टेन आणल्या त्यावेळेस आपल्याकडनं त्यांनी सहीवाल, त्यानंतर गिर आणि देवणी ह्या तीन गाय आपल्याकडनं त्यांनी घेऊन गेलेले आहेत. आणि आजच्या स्थितीला सहीवालचं सगळ्यात जास्त म्हणजे पर्सेंटेज आहे वर्ल्ड मध्ये ते ब्राझील आणि अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे कारण त्यांनी आपल्याकडनं देशी ब्रीड घेऊन गेले आणि आपल्याकडं त्यांनी क्रॉस ब्रीड पाठवल्या. तर ते तिकडं प्रमाण जे आहे ना, एक ब्राझील आहे, दुसरं हॉलंड आहे. हे 2 कंट्री आहेत ना, यांचं जे पूर्ण इकॉनॉमी दुधावर येते. बरोबर आहे. क्वालिटी जी आहे ती खूप चांगली आहे त्यांची. पण तरी सुद्धा तुम्ही जे म्हणलं त्याप्रमाणे व्हेगन ग्रुप काय होतं की व्हेगन ग्रुप दूध आणि दुधापासून जेवढ्या गोष्टी बनतात त्याला नॉनव्हेज मानतात. काय घ्यायचं तर तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता. दूध हे मासाच्या गोळ्यापासून येत असल्यामुळे ते मांसाहारीच आहे, पण पद्धतशीररित्या त्याला शाकाहारमध्ये कन्सिडर केले गेलेलं आहे, असं एक माझं मत आहे. आपल्याकडे आपण शाकाहार म्हणतोय पण व्हेगन ग्रुप नाही म्हणत त्याला शाकाहार. व्हेगन ग्रुप त्याला शाकाहार नाही म्हणत. कारण ते म्हणणं काय माहिती का की कोणत्याही प्राण्याचं दूध त्याच्या पिल्लासाठी, ते माणसासाठी नाही. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की बऱ्याच जणांना ॲनिमल प्रोटीनची ॲलर्जी असते. त्यांनी दूध घेतलं तर त्यांना लूज मोशन होतील किंवा वॉमिटिंग होतील, काही ना काहीतरी होणार आहे होणार आहे. तर अशा लोकांना दूध घ्यायचा प्रश्नच येत नाही. आता वेदामध्ये गाई आणि गाईच्या दुधाला महत्व दिले गेले हे आपल्याला मान्य आहे, परंतु तुम्ही सायंटिफिकली जर विचार करत गेलात तर तुम्ही जर सांगितलं ऑक्सिटोसिनचा एक प्रकार तो कॉमन आहे. इव्हन एक आर्टिफिशियल दूध सुद्धा बनवलं जातं, त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का तुम्ही? एक ड्रमभर पाणी घेतलं जातं, त्याच्यात केमिकल टाकतात, त्यात युरिया टाकतात आणि पेंट टाकतात आणि त्याला पूर्ण हलवतात त्याला चांगलं, ते दुधासारखं घट्ट तयार होतं. मग अर्ध चांगलं दूध आणि अर्ध हे असं मिक्स करून ते तुम्हाला दूध म्हणून विकतात हे लोक. मग तुम्ही पोटामध्ये काय घेतात तर केमिकल्स घेतात. आणि तसं सुद्धा दुधाला मांसाहार मानलं जातं वेस्टर्न कंट्रीला. आपल्याकडे आपण काय म्हणतो की आपली स्वतःची काय मान्यता हा प्रत्येकाचा अँगल आहे, परसेप्शन आहे. त्या परसेप्शन तुम्ही घ्या का नका घेऊ. तुम्हाला जर नाही घ्यायचं ओके, मला जर काही घ्यायचं असेल लिक्विड वगैरे तर तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता, काय प्रॉब्लेम आहे. ग्रीन टी घेऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लिंबू सरबत घरात घेऊ शकता. बाहेरचं नाही म्हणत आहे मी. बाहेरचे जे शरबत मिळतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. पण तुम्ही आता तसं जर म्हणलं तर वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे. वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे की नाही? जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलेलं आहे वनस्पतीमध्ये सुद्धा जीव आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा एक वेदामध्ये उल्लेख आलेला आहे कोणत्याही वनस्पतीचं जेव्हा तुम्हाला पान, फूल, फळ जर तोडायचं असेल तर त्याच्यासाठी त्याने एक प्रार्थना सांगितली. त्या झाडासमोर ती हात जोडून ती प्रार्थना म्हणायची की मला तुझ्या या भागाची मला याच्यासाठी गरज आहे, तर तुम्हाला परवानगी दे तोडायची. ती प्रार्थना म्हणून मग त्याला तोडता येतं. आता तुम्ही सांगा मला की आपण ज्या भाज्या आणतो किंवा फळं आणतो त्यांनी ही प्रार्थना केलेली आहे का? नो, याचं उत्तर नाहीये. मग तसं पाहिलं तर मग त्याला सुद्धा तुम्ही एक जीव मारून त्याच्यात दुसरा जीव जगतोय ना. म्हणून आद्य शंकराचार्य काय म्हणतात, जीवो जीवस्य जीवनम, एका जीवावर दुसरा जीव जगत असतो आणि ते काही खोटं नाहीये. ओके, अजून ते डॉक्टर बोला. विजय बोलतायत ना ते. हा गुरुजी. हा बोला. ताक, ताजं ताक वापरलं तर चालेल का? रात्री लावलेलं सकाळी ताक रॉकवूड मध्ये चालतं ना. त्याच्यापेक्षा तुम्ही ताजं दही घेतलं, एक लक्षात घ्या, ताजं दही घेतलं जेवणामध्ये जसं आवडेल तसं ताकही चालतंय. पण त्याच्यापेक्षा चांगलं दही का म्हणतो मी, पण आपल्या आतड्यामध्ये जे युजफुल बॅक्टेरिया असतात त्याला लॅक्टोबॅसिलाई म्हणतो आपण, ज्यांना जास्ती लूज मोशन वगैरे त्यातनं निघून जातात किंवा अँटीबायोटिक घेतात ते अँटीबायोटिक लॅक्टोबॅसिलाई पण मारतं.
त्याच्यामुळे सुद्धा लूज मोशन लागतात. तर चालेल. ते दह्यामध्ये सगळ्यात जास्ती लॅक्टोबॅसिलस. ताकामध्ये येणारच आहेत ते, नाही असं नाही. जय गुरु. पण घ्यायचं असेल ताक तर मग जय गुरु. पाणी थोडं जास्त टाकून घ्या. पातळ ताक घ्या चालतं, आणि ताजं घ्या चालेल. चालतं, त्याला काय अडचण नाही. जय गुरु. हो, हं? जय चालेल. गुरु. ओके. जय गुरुदेव. एक दोन सूचना आहे, अनाउन्समेंट. तर सध्या आपली शहरातली बॅच चालू आहे. सॉरी,